अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांविरुद्ध कडक कारवाई करत त्यांच्याकडून लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद दळवी यांनी केटीव्ही जवळ बोलताना दिली। अवैध प्रवासी वाहतुकीमध्ये आपण 1/4/15 ते जून 2016 या 15 महिन्याच्या कालावधीत 1528 अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केलेली आहे। त्याच्यामध्ये 17,90,000 रुपयाची आपण तडजोड शुल्क वसुली केलेली आहे आणि त्याच्यामध्ये 495 गाड्यांचं नोंदणी निलंबन आपण केलेलं आहे। हे आपण सर्वंकष संपूर्ण जिल्ह्यासाठीची कारवाई आहे, ज्याच्यामध्ये अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस आहेत, त्याच्यानंतर ज्या खाजगी ऑटो रिक्षा आहेत, खाजगी मिनी डोर आहेत, त्याच्यानंतर ज्या सोमो किंवा ट्रॅक्स अशा ज्या खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या आहेत, अशा वाहनांवर सर्वसाधारणपणे आपण ही कारवाई केलेली आहे। अधिक माहिती देताना ते पुढे म्हणाले की रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यात अवैध प्रवासी वाहतुकीवर कडक कारवाई करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले असल्याने मागील काही महिन्यांपासून विशेष पथकाद्वारे ही मोहीम चालवली जात आहे, असं प्रसाद दळवी म्हणाले। याच्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका दाखल होती। या जनहित याचिकेमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने परिवहन विभागाला आदेश दिलेले आहेत की त्यांनी प्रत्येक परिवहन कार्यालयामध्ये एक अवैध प्रवासी वाहतूक पथक स्थापन करायचं आहे, ज्याच्यामध्ये परिवहन विभागाचा एक अधिकारी राहील, पोलीसचा एक अधिकारी राहील आणि एसटीचा एक अधिकारी राहील। त्यांना परिवहन विभागाला एसटी तर्फे गाडी आणि ड्रायव्हर पुरवण्यात येईल आणि या अवैध प्रवासी वाहतूक पथकाने संपूर्ण जिल्ह्याभर अवैध प्रवासी वाहतुकीसाठी मोहीम राबवायची आहे आणि मोहीम राबवून त्याचा दर दिवशीचा अहवाल आहे तो आम्हाला आमच्या वरिष्ठ कार्यालयाला आणि सबसिक्वेंटली माननीय उच्च न्यायालयाला दर तारखेला सादर करावा लागतो। अशा प्रकारची मोहीम आहे आणि या अनुषंगाने आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अवैध प्रवासी वाहतुकीच्या विशेषाने तपासणी मोहीम वेगवेगळ्या तालुक्याच्या ठिकाणी राबवल्या जातात आणि त्याच्यामध्ये ज्या डिफॉल्टर गाड्या आहेत, ज्या दोषी गाड्या आढळून येतात, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते। तसेच एसटी महामंडळाच्या ज्या एसटी स्टॉप्स आहेत, त्या स्टॉपच्या 200 मीटर परिघामध्ये कुठल्याही प्रकारे जे नॉन ट्रान्सपोर्ट म्हणजे खाजगी वाहन उभे करून धंदा करायला बंदी आहे आणि त्या अनुषंगाने अशा प्रकारे जर वाहनं उभी राहिली तर त्यांच्यावर सुद्धा प्रतिबंधात्मक कारवाई या अवैध प्रवासी वाहतूक पथकांमार्फत केली जाते। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुमारे 2,88,000 वाहनं असून त्यामध्ये सर्वाधिक 2 व्हीलर गाड्या असल्याचं सांगून मागील वर्षभरात शासनाने ठरवून दिलेल्या टार्गेटपेक्षा 4 कोटी अधिकचा महसूल जमा करण्यात आला असल्याचं प्रसाद दळवी म्हणाले। आपल्याला उपप्रादेशिक परिवहन कार्यालय रत्नागिरीसाठी आपल्याला 42 कोटी रुपयाचा रेव्हेन्यू टार्गेट देण्यात आलेलं होतं, परंतु आपण 46 कोटीपेक्षा जास्त अशी वसुली केलेली आहे आणि आपण आपल्याला दिलेल्या उद्दिष्टाच्या प्रमाणामध्ये खूप चांगली कामगिरी केलेली आहे। जिल्ह्याभरामध्ये एकूण गाड्या किती, गाड्यांचं प्रमाण काय? या आपल्याकडे सद्यस्थितीला 2,88,000 हे आपलं व्हेकल पॉप्युलेशन आहे। त्या 2,88,000 मध्ये आपल्याकडे जवळपास 2 लाख या मोटरसायकलच आहेत, त्यामुळे मोटरसायकलचं प्रमाण जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आहे आणि त्याच्यानंतर मग 31,000 पर्यंत कार असतील आणि 10 ते 12,000 पर्यंत आपल्याकडे हेवी व्हेकल्स आहेत, 13,000 पर्यंत आपल्याकडे ऑटो रिक्षा आहेत। आता ऑटो रिक्षाचं प्रमाण आपल्याकडे कमी होईल सद्यस्थितीला, ऑन रेकॉर्ड 13,000 पर्यंत ऑटो रिक्षा, टॅक्सी यांचं प्रमाण आपल्याकडे आहे। अशा प्रकारे आणि इतर JCB आणि इतर वाहने, क्रेन्स वगैरे हे धरून, ॲम्ब्युलन्स वगैरे हे धरून एकंदर 2,88,000 ही आपल्याकडची व्हेकल पॉप्युलेशन सद्यस्थितीला आहे।
वाहनधारकांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करीत आपापली वाहनं सुरक्षितरित्या चालवावी, जेणेकरून अपघातांवर नियंत्रण मिळवता येईल, असं आवाहन प्रसाद दळवी यांनी KTV जवळ बोलताना केलं. वाहन चालकांना आम्ही परिवहन विभागातर्फे सर्वप्रथम हे आवाहन करू इच्छितो की दुचाकी वाहनाची संख्या सर्वात जास्त असल्या कारणाने सर्व दुचाकी वाहनधारकांनी वाहन चालवताना कंपल्सरी हेल्मेटचा वापर करावा. हेल्मेटचा वापर केल्याने निश्चितच अपघात झाल्यास त्याच्यामध्ये मनुष्यहानी आपली टाळली जाईल, कारण शेवटी मनुष्यहानी ही देशाची नुकसानी आहे. या कारणासाठी आपल्याला तिथे हेल्मेट वापरणं अनिवार्य आहे. कारच्या बाबतीत विचार केला तर कंपल्सरी सीट बेल्टचा वापर आपण कंपल्सरी करा, जेणेकरून सीट बेल्ट वापरल्यामुळे अपघात घडला, अचानक इमर्जन्सी ब्रेकिंग झालं तर पुढे आदळून त्याच्यामध्ये अपघात होऊन दुखापत होण्याचे चान्सेस जे जास्त असतात ते कमी होतील. आत्ता सध्याची लेटेस्ट म्हणजे STमध्ये सुद्धा या प्रकारे सीट बेल्ट लावण्याच्या बाबतीमध्ये चाचणी चालू आहे आणि कदाचित भविष्यामध्ये आपल्याला ST प्रवासामध्ये सुद्धा सीट बेल्ट लावण्याची सक्ती करण्यात येईल. गाड्यांचे वितरक आणि आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद नसून सर्व काही नियमानुसारच कामकाज सुरू असल्याचं सांगून ST, पोलीस आणि RTO खात्यामध्ये समन्वय असल्याचं प्रसाद दळवी म्हणाले. वाद असा काही निर्माण झाला नव्हता. बेसिकली वाहन नोंदणी केल्यानंतर त्या वाहनाचे कागदपत्र विहित वेळेत RTO कार्यालयामध्ये सादर जर केले नाहीत तर RTO कार्यालयातर्फे अशा वितरकांच्या वाहनांना वाहनाचा नोंदणी क्रमांक दिला जात नाही आणि जोपर्यंत वाहनाचे कागदपत्र कार्यालयात सादर होत नाहीत तोपर्यंत त्याच्यावरची पुढील कार्यवाही या कार्यालयाला शक्यही होत नाही. या कारणाने ज्यावेळी मागच्या जून महिन्यामध्ये 7 तारखेला टॅक्स वाढला, याची वेळेआधी कल्पना सर्व वितरकांना देण्यात आली होती आणि त्या अनुषंगाने या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील वितरकांनी बहुतांशी वितरकांनी, काही अपवाद सोडले तर बहुतांशी वितरकांनी आपापल्या वाहनांचे टॅक्स विहित वेळेत भरून ठेवले होते. त्यामुळे त्यांना नंबर मिळाले, त्यांचा काही प्रॉब्लेम नाही झाला. पण ज्या गाड्यांना नंबर नाही मिळाला त्या गाड्यांना डिफरन्स जो आहे, जो फरक आहे नवीन करातील आणि जुन्या करातील फरक, तो भरणे अनिवार्य आहे. अशा प्रकारचे निर्देश माननीय परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी जारी केल्यामुळे या कार्यालयाला या सर्व वाहन वितरकांना ज्यांनी आपल्या वाहनाची नोंदणी विहित वेळेत पूर्ण केली नाही त्यांना नोटिसा बजावून या बाबतीत त्यांना जागरूक करण्यात आलेलं आहे आणि त्याप्रमाणे वाहन वितरक अशा गाड्यांचे कर जे आहे ते डिफरन्स जो आहे तो फरक तो कार्यालयात स्वतःहून भरत आहेत. त्यामुळे या कार्यालयाचा आणि वितरकांचा अशा प्रकारे कुठलाही वाद नाही. RTO विभागाने अवैध प्रवासी वाहतुकीविरुद्ध मोहीम उघडली असल्यामुळे काही जणांचे धाबे दणाणले असून राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचं बोललं जातंय.